माजी गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करतात। या संबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण दरेकर भाजपचे नेते आहेत। अनिल देशमुख जे आहे ते वारंवार वेगवेगळे मुद्दे जे आहेत मागील सगळे जे प्रकरण आहेत त्यावरती समोर आणताना पाहायला मिळतात। तुम्ही एक नवीन मुद्दा मांडताय, नेमकं काय? मला वाटतं अनिल देशमुख आता भयभीत झालेले आहेत, कारण मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी संपूर्ण माहिती अनिल देशमुख यांना होती आहे। ती माहिती त्यांनी दडवली। अगदी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ही माहिती वारंवार मागून त्यांनी कोणतीच माहिती त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दिली नाही आणि त्यामुळं मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। तुम्ही कोणाकडे मागणी आता करणार आहात का? म्हणजे पोलीस आयुक्तांकडे जाणार आहात किंवा गृहमंत्र्यांकडे तसं विनंतीपत्र देणार आहात? निश्चितच या संदर्भात पोलीस आयुक्त असतील, डीजी असतील किंवा गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे या संदर्भात निश्चितच निवेदन देऊन आम्ही मागणी करू। तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख होते आणि तेव्हा हा सगळा प्रकार जो आहे तो मनसुख हिरेन हत्या प्रकरण घडलं होतं। गृहमंत्र्यांनीच ही माहिती उघड केली नाही, किती गंभीर बाब आहे? नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। आणि ज्यांच्या हातात सुरक्षा असते, ज्यांच्या हातामध्ये राज्यातली कायदा सुव्यवस्था असते, ते गृहमंत्री जर अशा प्रकारची एका हत्ये प्रकरणातली माहिती लपवत असतील, माहिती असूनही, तर यापेक्षा गंभीर गोष्ट दुसरी असू शकत नाही। कोंबड्यानंच सेट खाल्लं तर न्याय कोणाकडे मागायचा? आणि म्हणून यातली न्याय्य बाजू समोर येण्यासाठी अनिल देशमुख यांची चौकशी करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। त्यांनी एक दुसरा मुद्दा उपस्थित केला होता की चांदीवल आयोग जो आहे, या आयोगाची माहिती जी आहे ते सध्याचं सरकार जे आहे ते समोर आणत नाही। त्यांनी काही पेपर्स दाखवले नाही, मला वाटतं त्यांचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी कोणी अडवलं होतं, आणि जर त्या ठिकाणी कायद्यानुसार ते दाखवणं आवश्यक असेल तर सरकार त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल आणि सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी दाखवल्या जातील, बाहेर येतील, आणि त्यावेळेला अनिल देशमुखांचं खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेला कळून येईल। एक शेवटचा प्रश्न, आगामी विधानसभा निवडणुकीत आहेत, त्याआधीच हे सगळे मुद्दे जे आहेत ते पुन्हा एकदा समोर येत आहेत। जाणीवपूर्वक हे सगळे जुने मुद्दे पुन्हा समोर काढले जातात का, काय नेमकं? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात सगळ्यांनी त्यांना टार्गेट करण्याचं ठरवलं, सगळ्या पक्षांनी, सगळ्या नेत्यांनी, कारण महाराष्ट्रात एकमेव नेता या सगळ्यांना सगळ्यांच्या जागा दाखवून महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी राज्यकारभार करतायत। सरकार आणून सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी हे सरकार काम करतंय, आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसना अडवलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसना रोख लावला पाहिजे। जर देवेंद्र फडणवीसना रोखलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सत्ताधारी पक्षाला रोखता येईल। हा त्यांचा त्या ठिकाणी नियोजनबद्ध अशा प्रकारचा स्ट्रॅटेजिक कार्यक्रम आहे, आणि त्यातनं वेगवेगळे खोटे नाटे आरोप करण्याचं त्यांचं काम सुरू आहे। त्यातनंच हे नवं पाळपूत त्यांनी या ठिकाणी पुढे आणलंय। धन्यवाद भाऊ। प्रवीण दरेकर सोबत होते, त्यांनी एक नवीन मागणी जी आहे ती केलेली आहे। मनसुख हिरेन हत्या प्रकरण जे आहे तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठेतरी उघड केले नाही आणि माहिती दिली नाही, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जी आहे ते प्रवीण दरेकर या ठिकाणी करतायत। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।